मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे यंदा पावसाळ्यात 2 टप्प्यात नुकसान झाले. जून ते ऑगस्ट व सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात पावसाने केलेल्या नुकसानीमुळे विभागातील 34,39,000 शेतकऱ्याचे खरीप हंगामातील पीक वाया गेले. राज्य विधानसभा निवडणूक आचारसंहितेत या नुकसानीची मदत अडकली असून प्रशासन आणि शासन यांच्यातील असमन्वयाचा फटका या मदतीला बसल्याचे दिसते आहे. दसरा दिवाळीतही निधीचे वाटप होऊ शकले नाही, म्हणून निवडणुकीच्या तोंडावर तरी वाटप होईल का असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 14, 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्र शासनाने निश्चित केलेले किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. पुण्यातील पंतप्रधान मोदीच्या सभेत गोंधळ, VIP रांगेत बसलेल्या कार्यकर्ता उठला पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत भाषण सुरू होतं. त्यावेळी पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलेला त्या कार्यकर्त्याने आक्रमक पवित्रा घेत एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, या प्रकारच्या घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यामुळे सभास्थळी असलेल्या पोलिसांची व सुरक्षा रक्षकांची महायुतीच्या कार्यकर्त्याची चांगलीच धावपळ झाली. मराठा समाजाची कांड्यावर मोजणे इतकी मते आहेत असे वक्तव्य भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आष्टी तालुका परतूर येथील प्रचार सभेत केले होते. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आगीत तेल ओतल्याची चर्चा, टीका भोवणार. अगोदरच मराठा आरक्षण आंदोलन टोकाचे पेटलेले असल्याने व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सर्वांना माहीत असताना भाजपचे उमेदवार आमदार बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाची कांड्याची तुलना करणे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारांच्या प्रचार फेरीत महिलांना प्राधान्य, प्रचारासाठी लाडक्या बहिणींना पसंती, 300 ते 600 रोजंदारी. महिला प्रामाणिक असतात, त्या प्रचार फेरीत गटागटानेच राहतात, प्रचार फेरी अर्धवट सोडून गायब होत नाहीत. या गुणांमुळेच विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रचार फेरीसाठी महिलांना प्राधान्य देत आहेत. 300 ते 600 रुपये मिळत असल्याने गरजू महिलाही प्रचारात सहभागी होतात. परिणामी बांधकाम व्यवसाय, धान्याच्या आडत, होलसेल बाजारातही मजूर करणाऱ्या महिलांची संख्या रोडावली आहे. एवढेच नव्हे तर मागील काही दिवसापासून मोलकरणीही कामावर येत नसल्याने नोकरी करणाऱ्या महिलांना घरात भांडी घासण्याचे काम वाढले आहे.